जय श्रीराम मित्रांनो राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून सोलरसाठी एक नवीन योजना आणण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता लाभार्थ्यांना 45,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। नेमकी काय योजना, कोण लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होतील, काय कागदपत्र लागतील, अर्ज कशा प्रकारे करायचा, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 30 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून राज्यामध्ये नवीन सोलर योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील हा जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या छतावरती 1 किलोवॅट सौर ऊर्जा संयंत्र बसवणे या कामाचा समावेश करणे तथा या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त 15,000 रुपयाचे अनुदान देण्याच्या संदर्भातील मित्रांनो राज्यामध्ये आणि देशभरामध्ये पीएम सूर्यघर योजना राबवली जात आहे, ज्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 1 किलोवॅट पर्यंत सोलरसाठी 30,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्याच व्यतिरिक्त या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमधील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेमधून जे काही 30,000 रुपयाचं अनुदान घेतल्यानंतर त्यांना अतिरिक्त 15,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे। याच्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणं ही बाब ऍड करून 1 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र बसवणे यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता योजनेचं उद्दिष्ट आहे इंदिरा आवास, रमाई आवास तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुली प्राप्त झालेले जे लाभार्थी असतील अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या लाभार्थ्यांना 1 किलोवॅट क्षमतेचं सोलर घरावरती बसवण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे। रूफटॉप सोलर प्लॅन बसवल्यानंतर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना मोफत कमी खर्चाची 100 युनिट वीज प्रतिमाह उपलब्ध करून दिली जाणार आहे। याच्यामध्ये 3,000 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होऊन याच्यामध्ये राज्याला देखील खूप मोठा फायदा होणार आहे। 100 युनिट पर्यंत लाभार्थ्यांना वीज मोफत मिळणार आहे आणि याच्यामुळे वार्षिक 6 ते 7,000 रुपयाची बचत होणार आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर या योजनेचं स्वरूप असणार आहे घराच्या छतावरती सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याच्या योजनेमध्ये 1 किलोवॅट पर्यंतचा जोडभार असलेले सर्व लाभार्थी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत। लाभार्थ्यांना महावितरण कंपनीकडून तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांना नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सोलर पंप बसवून दिले जाणार आहेत। ज्यांच्या घरावरती छतावरती सौर ऊर्जा संयंत्र बसवायचे आहे त्या लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत 30,000 रुपये इतका अनुदान प्राप्त करून घ्यावं। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पीएम सूर्यघर योजनेचा अर्ज करावा लागणार आहे आणि याच लाभार्थ्यांना संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून अर्ज करून अधिकचं 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। अर्थात 1 किलोवॅट सौर पॅनल बसवण्यासाठी लाभार्थ्यांना 45,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। याच्यासाठी देखभाल, दुरुस्ती वगैरे जे काही अटी शर्ती असतील त्या लागू राहतील। याच्यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा 5,000, राज्य शासनाचा हिस्सा 15,000, केंद्र शासनाचा हिस्सा 30,000 अशा प्रकारे जी काही बेंचमार्क कॉस्ट 50,000 आहे ती या ठिकाणी पूर्तता केली जाणार आहे। योजनेच्या अटी शर्ती आपण पाहू शकता। लाभार्थी हा केंद्र शासनाच्या योजनेमध्ये पात्र असावा, त्याचा अर्ज मंजूर झालेला असावा, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा, अर्जदाराने सक्षम प्राधिकाऱ्याकडे दिलेले जात प्रमाणपत्र असावं, अर्जदारास इंदिरा आवास, रमाई आवास किंवा इतर शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मिळालेले असावे, घरकुल वास्तव्याकरता उपयोगात आणलेले जात असावे, अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न योजनेप्रमाणे असेल, अर्जदाराचं किमान वय वर्ष 18 असावे, अर्जदाराकडे महावितरणचे वीज कनेक्शन असावे, अर्जदारांनी यादी सोलर पॅनल अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावं, केंद्र शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त प्रति घरकुल 1 किलोवॅट सौर ऊर्जा संयंत्राचा लाभ घेण्यासाठी 15,000 रुपयाच्या अनुदान मर्यादेमध्ये जिल्हा वार्षिक योजना हे अनुदान दिलं जाणार आहे। याच्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पीएम सूर्यघर योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। त्याच लाभार्थ्यांना 1 किलोवॅट क्षमतेचा हा सोलर मंजूर झाल्यानंतर केंद्र शासनाचं 30,000 आणि राज्य शासनाकडे अर्थात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत सोलर जे काही मंजूर करण्यात आलेले इम्प्लिमेंटिंग व्हेंडर आहेत त्यांच्याकडून बसवल्यानंतर त्याची खातरजमा झाल्यानंतर उर्वरित अनुदान सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। प्राप्त अर्जापैकी उपलब्ध निधीच्या अनुषंगाने प्रस्ताव मंजूर करावेत अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत।
इंदिरा आवास रमाई आवास योजनेतील लाभार्थी तालुकानिहाय प्रमाणानुसार हे अर्ज मंजूर केले जाणार आहेत। अशा प्रकारच्या सूचना देखील या GR माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी राज्यामध्ये स्मार्ट योजना राबवली जात आहे, ज्याच्या अंतर्गत ज्यांचा दारिद्र्य रेषेखालील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना 47,500 अनुदान दिले जात आहे। अनुसूचित जमातीचे लाभार्थी, अनुसूचित जातीचे लाभार्थी जे घरकुलाच्या व्यतिरिक्त असतील त्यांना देखील 45,000 रुपये अनुदान दिले जात आहे आणि ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40,000 रुपयाचं अनुदान दिले जात आहे। याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे आणि या योजनेअंतर्गत PM सूर्यघर योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे, त्या माध्यमातून आपण हा अर्ज करू शकता। धन्यवाद।